गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे सुरमई फ्रायची रेसिपी. तर चला सुरू करूया. तर इथे माझ्याकडे आहेत फिश आणि प्रॉन्ससुद्धा आहेत. त्याच्याबरोबर प्रॉन्सची रेसिपी मी आधीच तुमच्याशी शेअर केलेली आहे, ती माझ्या तुम्ही प्रोफाईलला जाऊन बघू शकताय. तर आत्ताची जी रेसिपी आहे ती फिश फ्रायची. तर मी फिश इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी घेतलेली आहे इथं कोथिंबीर आणि ती कोथिंबीर अगदी बारीक कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आणि त्याच्याचबरोबर सोललेले लसूण घालायचे. इथे मी घातलेले आहे धनिया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आल्याचे तुकडे आणि ते अगदी मिक्स करून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि अगदी बारीक मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालूया ह्याच्यात आणि पाणी घालून थोडंसं बारीक करायचं त्याला. त्याच्यानंतर इथे मी तयार करून घेतलेला आहे. इथे मी घातलेला आहे रवा आणि हा कच्चा रवा घ्यायचा, भाजून वगैरे घ्यायचा नाही. रव्यामध्ये घालायचे. जर तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर डाळीचं पीठसुद्धा चालतं, पण माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल होतं म्हणून मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये. जेवढे फिश आहेत त्या क्वांटिटीमध्ये घ्यायचे. आता इथे तांदळाचं पीठ मी घालून घेतलं. त्याच्यानंतर मी घातलेलं आहे लाल तिखट तुमच्या चवीनुसार. त्याच्यानंतर मी घातलेलं आहे मीठ. मला थोडंसं स्पायसी आवडतं त्याच्यामुळे मी थोडंसं लाल तिखट जास्त घातलेली आहे. आता ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. आता इथे मी धुतलेले फिश होते त्याला मी आता जी आपण आलं लसणाची जी पेस्ट करून घेतली होती आणि ती सगळीकडे लावून घ्यायची व्यवस्थित. आता ती लावून थोडंसं मॅरिनेट करायला ठेवायचं फिश. हे असं सगळ्या फिशला मी लावून ठेवणार आहे. त्याच्यानंतर इकडे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि इथे जे आपण रव्याचं पॅटर्न तयार केलं होतं त्याच्यामध्ये ते बुडवायचं किंवा हे मी असं हातानं लावून घेते. ही माझी पहिल्यापासूनची सवय आहे आणि म्हणजे त्यानं थोडंसं कमी पीठ लागतं आणि सगळं काय मात्र होत नाही म्हणून मी असं करते. तर हे असं मी सगळीकडे रवा थोडासा लावून घेतलेला आहे. अशा सगळ्या पीसेसला हे सगळा रवा असा लावून घ्यायचा आणि थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून ते बसेल त्याच्यावरती. तुम्ही जर फिश लवर असाल तर ही रेसिपी नक्की करून बघा. खूप छान टेस्टी लागते. चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते. आणि हा जो मासा होता हा सुरमई आहे ॲक्च्युली आणि हा मी कट करून आणला होता बाजारातूनच. असे 3 पीसेसला मी आता हे सगळे रव्याचं पॅटर्न लावून घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडे आपल्याला जे तेल गरम करायला ठेवलं तर ते गरम झालेलं आहे ऑलमोस्ट. आता त्याच्यामध्ये आपण तळणार आहोत. आता हे मी तळायला टाकलेलं आहे. आता गॅस थोडा जास्त लहान सुद्धा करायचं नाही, जास्त मोठा सुद्धा करायचा नाही. अगदी मध्यम आचेवरती हे भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी झालेले आहे ते आणि तयार होतच आहेत.
तुम्ही बघू शकताय आता हे मस्त मासे तयार झालेले आहेत, फिश फ्राय तयार झालेलं आहे आपलं. आता हे आपण काढून घेऊया पेपरवरती. तर अशी होती माझी ही आजची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि अगदी 15 मिनिटात होते, फार काही वेळ लागत नाही याला. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज. थँक्यू.